Hello student, today discuss the fifth number of chapter oscillation and topic name phase of SH. First, amplitude of SH. What is simple आपण definition पाहू. Amplitude म्हणजे काय? Simple. Amplitude means the magnitude of maximum displacement of particle performing SHM. मतलब एक linear SHM आहे. straight line मध्ये दाखवली. Linear SHM ची definition काय सांगितली होती? The motion of object move to and fro along the straight line. बरोबर आहे. ज्यावेळेस स्ट्रेट लाईन मध्ये एखाद्या पार्टिकलचं मोशन होईल त्यावेळेस त्याचा असलेला मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM फ्रॉम इट्स मीन पोझिशन पासून मॅक्सिमम पर्यंत ज्याला आपण एक्स्ट्रीम पोझिशन म्हणतो तिथपर्यंत असलेल्या डिस्प्लेसमेंटच्या डिस्टन्सला किंवा डिस्प्लेसमेंटला आपण काय म्हणतो एम्प्लिट्यूड. सिम्बॉल ऑफ एम्प्लिट्यूड symbol is small a. Simple definition है maximum magnitude of maximum displacement particle performing in linear SHM from its mean position or equilibrium position. Symbol a. आता हे displacement आहे. मग displacement आपण कशात मेजर करतो? मीटर्स मध्ये. SI unit meter and symbol is A. The basic simple definition. आता इथून इथपर्यंत एक लेफ्ट साइडला असेल किंवा राइट साइडला असेल मीन पासून तर दोघांकडे असलेलं हे डिस्टन्स मीन पासूनचं कसं आहे सारखंच आहे. त्याला आपण पाथ म्हणतो. आणि एक ऑसिलेशन पूर्ण होण्यासाठी असे किती पाथ लागतात? तर 4 पाथ. O to A, A to O, O to B आणि B to O. म्हणजे एक ऑसिलेशन पूर्ण होण्यासाठी आपल्याला किती वेळा एम्प्लिट्यूड करावं लागेल? 4 वेळा. लक्षात ठेवा. वन पाथ कंप्लीट वन ऑसिलेशन इज इक्वल टू 4A. सेकंड डेफिनेशन आपली ऑसिलेशन. आता ऑसिलेशन ची डेफिनेशन आपण चॅप्टर सुरू होतानाच पाहिलेली आहे. Means in SHM the particle performs the same set movement again and again. म्हणजे आपण सिंपल डेफिनेशन पाहिली होती लिनियर SHM ची. the motion of object move to and fro along the straight line is called as linear SHM. तीच ऑसिलेशन ज्यावेळेस एखादा पार्टिकल ची मूवमेंट अगेन अँड अगेन सेम पाथ मध्ये विथ सेम टाइम इंटरवल असेल तर त्या याला आपण काय म्हणतो? ऑसिलेशन म्हणतो. आणि त्यातला एक सेट म्हणजे पार्टिकल ह्या A पासून सुरू जर असं कन्सिडर करतो तो A कडून B कडे गेला आणि B कडून पुन्हा B कडे आला. त्या वन सेट ऑफ मूवमेंट्स त्याला झालेल्या एका सेटच्या मूवमेंट्सला आपण काय म्हणतो? ऑसिलेशन. आणि अप अँड डाऊन असेल तर व्हायब्रेशन. सिंपल स्टेटमेंट. In SHM the particle performs the same set movement again and again and one set of movement is called as oscillation. तर एका सेटची जी मूवमेंट असेल त्या एका सेटच्या मूवमेंटला आपण काय म्हणतो? ऑसिलेशन. त्या डायरेक्शन मध्ये असेल तर ऑसिलेशन म्हणतात. आणि अप अँड डाऊन असेल तर व्हायब्रेशन म्हणतात. मग इथून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत जाण्यासाठी आणि पुन्हा यासाठी लागणाऱ्या वेळेला आपण काय म्हणतो? पिरियड ऑफ SHM. त्याला आपण काय म्हणतो? पिरियड ऑफ SHM किंवा टाइम पिरियड ऑफ SHM. मग टाइम पिरियड ऑफ SHM मध्ये काय? टाइम पिरियड म्हणजे काय? कंप्लीट वन ऑसिलेशन. इथे एक ऑसिलेशन पूर्ण व्हायला लागलेला वेळ. In SHM the time taken by a particle complete one oscillation
इन SHM आता आपण ऑसिलेशनची डेफिनेशन पाहतो. SHM ची डेफिनेशन पाहताना आपण वर्ड वापरतो. इन SHM द टाइम टेकन बाय पार्टिकल म्हणा किंवा ऑब्जेक्ट म्हणा टू कंप्लीट वन ऑसिलेशन is called period of SHM. त्याला आपण काय म्हणतो पिरियड ऑफ SHM. सिम्बॉल काय आहे त्याचा? सिम्बॉल कॅपिटल T आणि टाइम कशात मेजर करतो? सेकंद और SI युनिट काय आहे? सेकंद. त्याचे आपण डिफरंट फॉर्म्युले पाहिले टाइम पिरियडशी रिलेटेड. रोटेशनल डायनामिक्स में T is equal to 2 pi divided by omega or T is equal to 1 upon F किंवा 1 upon N frequency. हा frequency सिम्बॉल तुम्ही यूज करू शकता किंवा T is equal to 1 upon N हा सुद्धा काय आपला frequency चा सिम्बॉल. आणि अजून एक याचं रिलेशन आहे T is equal to 2 pi under root A divided by x. A divided by x म्हणजे काय? एक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. म्हणजे इथून इथपर्यंत जाताना म्हणजे मीन पासून एक्स्ट्रीम पर्यंत जाताना काहीतरी एक्सेलरेशन बदलत जाणार आहे की नाही? जर दुसरं डिस्प्लेसमेंट बदलेल तर तसं एक्सेलरेशन सुद्धा काय होत जाणार आहे? चेंज होत जाणार. हा फॉर्म्युला पण ऑलरेडी पाहिलेला आहे. हा फॉर्म्युला तो कशाशी रिलेटेड येतो? तर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू k बाय n and acceleration is equal to minus omega square upon x. इथे आपल्याला ओमेगा स्क्वेअर k upon n acceleration is equal to काय minus omega square x हा जो फॉर्म्युला आला k by m चा लिनियर SHM चा जेव्हा आपण डिस्प्लेसमेंट इक्वेशन पाहिलं होतं त्यावेळेस ओमेगा इज इक्वल टू काय आला अंडर रूट k by m और ओमेगा स्क्वायर इज इक्वल टू a डिवाइडेड माइनस आणि तुम्ही करू a डिवाइडेड बाय x त्याचा स्क्वेअर रूट करा म्हणजे a डिवाइडेड बाय x आला की नाही. असे आपले काय काय होतात डिफरंट फॉर्म्युले टाइम. आता पिरियड आला म्हणजे फ्रिक्वेन्सी आहे कारण ते आपण फ्रिक्वेन्सीचं रिलेशन घेतलेलं आहे. मग फ्रिक्वेन्सी ऑफ SHM काय आहे? आपण नेक्स्ट डेफिनेशन ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ SHM. डेफिनेशन फ्रिक्वेन्सी ऑफ SHM. फ्रिक्वेन्सी ऑफ SHM is a simple definition. The number of oscillation performed by particle performing in SHM म्हणजे ज्यावेळेस नंबर ऑफ ऑसिलेशन हे SHM मध्ये तयार होते परफॉर्म करतील त्यावेळेस पर युनिट टाइम किंवा पर युनिट पिरियड इज कॉल्ड ॲज फ्रिक्वेन्सी ऑफ SHM. म्हणजे एका पिरियड्स मध्ये किंवा एका युनिट टाइम मध्ये तुमचे किती नंबर ऑफ ऑसिलेशन होतात त्याला आपण काय म्हणतो फ्रिक्वेन्सी. म्हणजे वन युनिट टाइम असं आपण 1 सेकंद 1 मिनिट त्याच्याशी रिलेटेड किंवा द नंबर ऑफ ऑसिलेशन परफॉर्म बाय पार्टिकल परफॉर्मिंग इन SHM पर युनिट टाइम इज कॉल्ड ॲज फ्रिक्वेन्सी ऑफ SHM. मीन्स फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू पर युनिट टाइम इज 1 upon t. t चा आपल्याला आपण फॉर्म्युला पाहिला होता त्याचा रेसिप्रोकल केला तो का आला ओमेगा अपॉन 2 पाय आणि ओमेगाचे आपण डिफरंट फॉर्म्युले पाहिले होते. ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट k अपॉन m किंवा 1 अपॉन 2 पाय a अपॉन x असे काय होतात आपले डिफरंट फॉर्म्युले तयार होतात इज रिलेटेड टू द फ्रिक्वेन्सी. जे टाइम पिरियडला आले होते तेच ह्याचे येतात आणि फ्रिक्वेन्सीची सिंपल डेफिनेशन आहे फ्रिक्वेन्सी ऑफ पार्टिकल इन SHM is the reciprocal of period of SHM. Is the simple definition. Next definition आहे phase of SHM म्हणजे जो आपला पॉइंट आहे त्याच्याशी रिलेटेड असलेली डेफिनेशन. आता फेज म्हणजे एंड.
पेंडुलमची डायग्राम ड्रॉ करतो. आणि हा जो अँगल तयार होतो की नाही, त्या अँगलचं असलेलं रिलेशन इज रिलेटेड टू द डिस्प्लेसमेंट. म्हणजे इथून इकडे तर हे जे काय डिस्प्लेसमेंट होणार आहे की नाही, x इज इक्वल टू a sin ओमेगा t प्लस अल्फा. ओमेगा म्हणजे काय, रिलेटेड टू द टाइम कडे 2 पाय अपॉन t किंवा 2 पाय f. या दोघांशी कोणताही रिलेशन आपण f और ओमेगा इज इक्वल टू 2 पाय डिवाइडेड बाय, हे दोन्ही जर कॉन्स्टंट असेल म्हणजे तुमचा हा इनिशियल फेज कॉन्स्टंट आहे. हा जो अल्फा इक्वल टू हा संपूर्ण अँगल त्यामुळे बदलणार नाही, त्या याला आपण काय म्हणतो, फेज ऑफ एसेन्शियल. त्याच्यानुसार त्या पार्टिकलचं असलेलं डिस्प्लेसमेंट, म्हणजे समजा इथे असेल पार्टिकल तर त्याचा इथला अँगल हा वेगळा येणार नाही ह्या पोझिशनला, x इज इक्वल टू a sin ओमेगा t प्लस अल्फा. मग त्याने इथे जो अँगल केला, अँगल काय झाला, डिक्रीज झाला आपला, बरोबर. मग तो डिक्रीज झाला तर साइन जसं अँगल कमी होतो तशी व्हॅल्यू काय होते, कमी कमी होतं. म्हणजे तुमचं डिस्प्लेसमेंट पण काय होत जाणार, चेंज होत जाणार. मीन पोझिशन पासून डिस्प्लेसमेंट आपण नेहमी मोजतो मेन पोझिशन पासून. तर याची सिंपल डेफिनेशन, तर आपण फेज ऑफ एसेन्शियलची सिंपल डेफिनेशन. फेज ऑफ एसेन्शियलची सिंपल डेफिनेशन, द बेसिक डेफिनेशन, द फिजिकल क्वांटिटी व्हिच डिस्क्राइब किंवा चेंज द अँगल, the physical quantity which describe the state of oscillation. म्हणजे ज्यावेळेस आपला पार्टिकल हा ऑसिलेट होईल इकडून इकडे, त्यावेळेस त्याच्यामध्ये आलेलं डिस्क्राइब म्हणजे चेंज इन अँगल, त्याला आपण काय म्हणतो, फेज ऑफ एसेन्शियल. द फिजिकल क्वांटिटी which describe the state of oscillation is called as phase of essential. आता स्टेट ऑफ ऑसिलेशन, आता ह्या स्टेट ऑफ ऑसिलेशनचा अर्थ काय, तर स्टेट ऑफ ऑसिलेशन मीन्स मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. म्हणजे तो कुठल्या डायरेक्शनने येतो, ह्या डायरेक्शनने डिस्प्लेसमेंट होतोय की ह्या डायरेक्शनने डिस्प्लेसमेंट होतोय. जर आपण पाहिलं की डिस्प्लेसमेंट हे नेहमी आपण पॉझिटिव्ह मध्येच लिहिणार, तो लेफ्टला गेला काय राईटला, इकडे आला, ह्या दोन्ही पोझिशनला त्यांचा असलेला अँगल हा सारखाच राहणार आहे, पण त्याची डायरेक्शन सारखी राहणार आहे का, तर नाही. ती डायरेक्शन सुद्धा काय होणार आहे, बदलणार आहे. पण मेन पोझिशन पासून असलेलं डिस्प्लेसमेंट काय राहणार आहे, सारखंच राहणार आहे. त्यासाठी आपण इथे म्हणतो साइन, कारण की साइन फर्स्ट क्वाड्रंट आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये व्हॅल्यू काय असते, पॉझिटिव्ह असते, निगेटिव्ह नसते. तर डिस्प्लेसमेंटचं वेक्टर क्वांटिटी नेहमी काय येणार आहे, पॉझिटिव्ह येणार आहे. म्हणून साइन घेतो तो फेज इथून जर आपण मोजला, इथे 90 आला, इकडे समजा आपण कन्सिडर करू ह्या ही हायएस्ट पोझिशन, इथून पार्टिकलचं मोशन होतं, इथून इथपर्यंत झालेला अँगल हा 90 डिग्रीचा आहे आणि इथून इथपर्यंत झालेला अँगल हा सुद्धा काय 90 डिग्रीचा. मग इथून इकडे गेला ह्या मेन पोझिशन पासून इथे इथून इथे आला इज रिलेटेड टू द डिस्प्लेसमेंट, आणि इथून इकडे आला इज रिलेटेड टू द डिस्प्लेसमेंट. ही त्याची आपल्याला स्टेट ऑफ ऑसिलेशन म्हणजे झालेलं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दाखवतो. म्हणजे आता मी पुन्हा एकदा सांगतो, जर पार्टिकल माझा इथून इकडे गेला आणि पुन्हा इथून इकडे आला, ह्या पॉइंट पर्यंत येऊन थांबतो, माझं डिस्प्लेसमेंट काय झालं, इथून एवढं झालं की नाही. की डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन काय आहे, द डिफरन्स बिटवीन फायनल अँड इनिशियल पोझिशन इन स्ट्रेट लाईन. मग हेच होणार आहे, पण ऍक्च्युअल मध्ये यांनी कव्हर केलेला पाथ काय, इथून इथे आणि परत इकडे. म्हणजे तुमचा अल्फा हा ह्याच्याशी रिलेटेड येतोय की नाही, हा संपूर्ण ओमेगा टी झाला आणि पुन्हा हा अल्फा येतोय, म्हणजे त्यांनी काहीतरी अँगल चेंज केले. इज दॅट क्लिअर. तो अल्फा ह्या संपूर्ण ओमेगा टी प्लस अल्फा हा म्हणजेच काय आपलं फेज ऑफ एसेन्शियल.
फेज ऑफ एसेंशियल मीन्स ओमेगा टी प्लस अल्फा. एका फिजिकल क्वांटिटी, कोणत्याही एका फिजिकल, आता फिजिकल क्वांटिटी वर्ड यूज करा आपण. द क्वांटिटी किंवा द अँगल which describe the state of oscillation is called as phase of oscillation. आणि ह्या स्टेट ऑफ ऑसिलेशनचा पण डिफरंट मीनिंग सुद्धा सांगतो. त्याचा अर्थ काय? मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. हे झालेल्या डिस्प्लेसमेंटचं डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड कुठून आपण इक्वेशन हे मेन कडून घेतो, त्यानुसार रिलेशन. म्हणून वर्ड यूज करतो डायरेक्शन. इकडे गेले त्याला पॉझिटिव्ह डायरेक्शन म्हणणार, इकडे आलं तर आपण निगेटिव्ह डायरेक्शन म्हणणार. ऑफ पार्टिकल ॲट गिवन इन्स्टंट, म्हणजे इन्स्टंट म्हणजे ॲट दॅट टाइम, त्या टाइमला, म्हणजे इथे असलेल्या टाइमला त्याची डायरेक्शन कुठे आहे, राईट ला की लेफ्ट आहे, ते सुद्धा मला ह्या फेज वरून समजतं. त्यालाच आपण काय म्हणतो, इज अ फेज. फेज मीन्स अँगल, इनिशियल आणि फायनल पोझिशन मध्ये झालेला अँगल, त्याला आपण काय म्हणतो, फेज ऑफ एसेंशियल. फेज मेजर इन रेडियन. अँगल कशात मोजतो आपण? रेडियन मध्ये मोजतो. द सिंपल रिलेशन. the last definition आहे epoch of SHM. फेज ऑफ SHM ची डेफिनेशनच epoch of SHM मध्ये कन्वर्ट होते. इथे आपण ॲट अ गिवन इन्स्टंट म्हटले की नाही, तर तो इन्स्टंट टाइम काय असतो तेवढा एकच चेंज. फेज ऑफ SHM नंतर आपण पाहतो epoch of SHM. फेज ऑफ SHM and epoch of SHM ही डेफिनेशन जवळपास सारखीच. The physical quantity which describe the state of oscillation of particle performing SHM. म्हणजे ही जी तुमची फिजिकल क्वांटिटी डिस्क्राइब होते, स्टेट ऑफ ऑसिलेशन कशामध्ये, ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM at the start of motion. म्हणजे इथे जर आपण सिंपल एक डायग्राम मध्ये पुन्हा ड्रॉ करतो, बरोबर आहे. आता जर मी पार्टिकल इथूनच स्टार्ट केला, काय म्हणतोय, तुमचं स्टेट ऑफ ऑसिलेशन ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM मध्ये म्हणजे काहीतरी अँगल आहे, आणि तो अँगल स्टार्ट ऑफ मोशन इथूनच सुरू केला, तर त्या कंडिशनला आपण काय म्हणतो, इपॉक. म्हणजे फक्त अल्फा, ह्याच्यामध्ये ओमेगा टी प्लस अल्फा येतोय, त्याला आपण फेज म्हणतो. म्हणजे संपूर्ण तुमचा असलेला, बरोबर आहे की नाही. पण आपण काय कन्सिडर करतोय, फक्त अल्फा. म्हणजे तुमचा मोशन ऑफ SHM इथूनच सुरू झालं, किंवा पार्टिकल तुमचं SHM चं परफॉर्मिंग इथूनच करतोय. याचा अर्थ इथे असलेला हा टाइम काय झाला, 0 किंवा स्मॉल टाइम, म्हणजे तुमचा रिक्वायर्ड पोझिशनचा टाइम. तर ह्या पोझिशन असलेला टाइम काय, 0, कारण की तो काय करतोय, द स्टार्ट ऑफ मोशन. ॲट द स्टार्ट ऑफ मोशन इज कॉल्ड ॲज epoch of SHM, means t is equal to 0. तर मग फक्त इक्वेशन काय राहतं, x is equal to a sin 0 plus alpha, means x is equal to a sin alpha. आणि ह्या अल्फालाच आपण काय म्हणतो, अल्फा इज फेज और अँगल. त्या कंडिशनला आपण म्हणतो epoch of SHM. म्हणजे जिथून आपलं पार्टिकल SHM ला परफॉर्मिंग करेल तिथपर्यंत असलेला अँगल, द फिजिकल क्वांटिटी व्हिच डिस्क्राइब द स्टेट ऑफ ऑसिलेशन ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM. त्यावेळेस पार्टिकल परफॉर्मिंग SHM मध्ये असेल ॲट अ स्टार्ट ऑफ मोशन. द स्टार्ट ऑफ मोशन म्हणजे इथून तो काय झाला, ऑसिलेट व्हायला सुरू झाला, त्या तिथे असलेल्या अँगलला काय म्हणतो आपण, epoch of SHM. किंवा त्याला इनिशियल फेज सुद्धा म्हणतात, फेज कॉन्स्टंट सुद्धा म्हणतात. हा इनिशियल अँगल की नाही, आपण ते कंपोजिशन ऑफ SHM मध्ये पाहिले, ते काय आपला सिंपल फेज, इनिशियल फेज. फेज म्हणजे अँगल, लक्षात ठेवायचं. फेज मीन्स अँगल. समजल्या सिंपल डेफिनेशन. ह्या सगळ्या डेफिनेशन 1-1 मार्क्स परीक्षेला विचारले जातात. मॅक्झिमम फेज आणि इपॉकची डेफिनेशन विचारली गेली तर टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी वरती एक्झाम्पल. ओके, काय प्रॉब्लेम असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि चॅनल सबस्क्राईब.